आजचा पहिला दिवस आणि पहिली मॅच नाणेफेक जिंकली टीम वांजोळी स्पायडर तुषार गोलंदाजीचा घेतलाय निर्णय. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी शुभम. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन शुभम सज्ज होतील गोलंदाजी मार्कवर. आघाडीचे बॅटर आशिष. यस, सामन्याला होते सुरुवात. बकरा चषक 2025. सगळ्यांना होळी साजरी केली, प्रत्येकाने धुळवडे एन्जॉय केले. आता मात्र क्रिकेटचा खेळ. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आणि बकरा चषकाची मात्र सुरुवात झाली या अवांतर चेंडूने. वाईट बॉल. होळी निमित्त बकरा चषक आणि पहिला चेंडू शुभम यांनी अवांतर हाताळलाय. आशिष पाटील सागर निकम ही बाचोलीची जोडी. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. नो चेंडूचा इशारा केला जातोय. एक अवांतर चेंडू हाताळला गेलाय. आता फ्री हिट असेल. शुभम पहिले दोन चेंडू खराब टप्प्यावर हाताळलेत आणि अशा प्रकारची सुरुवात अपेक्षित नसेल. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. फ्री हिटच्या चेंडूवर आशिष पाटील यांनी मात्र स्वतःचं खातं उघडलं या चौकाराने. बकरा चषक चौकार. एक चेंडू झाला आणि 6 धावा धाव फलकावर. पहिला चेंडू अवांतर, दुसरा चेंडू नो आणि हा पहा तिसरा चेंडू म्हणजे सामन्याचा पहिला अधिकृत चेंडू. क्रॉस बॅटेड फटका पॉवर प्ले मध्ये चांगला फटका पाहायला मिळाला. एक चेंडू मध्ये 6 धावा धाव फलकावर. आशिष पाटील सुरुवात चांगली करत असताना टीम ज्योतिर्लिंग बाचोली. फुल लेनचा चेंडू ऑन साइडला हवेत खेळलाय. लॉंग ऑन आहे तैनात. एक धाव प्राप्त करत असताना आशिष पाटील या सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट केली जाईल. 7 धावा धाव फलकावर. पहिल्या दोन चेंडूवर 7 धावा आल्यात. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक डीपला स्क्वेअर लेग आहे आणि लॉंग ऑन तैनात केलाय. वेलकम वन साइड जिवाळा. पंच केलाय इनफिल्डच्या वरून. क्रिकेटमधील पुस्तकी फटका, नयनरम्य फटका. सागर निकम यांच्या बॅटमधून नेत्रदीपक. बकरा चषक चौकार. 11 धावा धाव फलकावर. 11 धावा धाव फलकावर. पहिल्या 3 चेंडूवर आक्रमण केले शुभम यांच्यावर. सागर निकम यांचं देखील खातं चौकाराने उघडलंय आणि आशिष पाटील यांनी देखील आपलं खातं चौकाराने उघडलं होतं. फुल लेनचा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर सळ जाईल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. शुभम यांनी धावा जरूर खर्च केल्यात 11, परंतु हा चेंडू त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा असेल. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट वर्तुळाच्या आतमध्ये. आजचा शनिवारचा दिवस आणि एक गाव अकराचं क्रिकेट खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू उत्सुक असतो. पंच करण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू फील्ड केला जाईल शुभम यांच्या माध्यमातून. आज रोहन सर देखील आमच्यासोबत जोडलेले आहेत. 1 to go. शेवटचा चेंडू पुढे सरसावून फुल टॉस मध्ये चेंडूला परावर्तित केलं. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. सागर निकम यांच्या बॅटमधून चौकार आणि या चौकाराने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाखेर टीम ज्योतिर्लिंग बाचोली बिनगडी बाद 15. सुरुवात चांगली झाली टीम ज्योतिर्लिंग बाचोली. 15 धावा धाव फलकावर. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आले. सागर निकम यांच्या बॅटमधून 2 चौकार. आशिष पाटील यांच्या बॅटमधून 1 चौकार आणि शुभम यांनी पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना
शंभू षटक क्रमांक 2 शंभू सज्ज होत असताना हवेत खेळलाय, चुकी होत्या. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत तैनात, झेल सुटल्या हातातून. त्याच दरम्यान कोयना सुपुत्र संघाचे संघमालक आदरणीय सन्मान्य श्री राहुल दादा पेंढारकर साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बकरा चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. MPL चे यशस्वी आयोजक मालदन प्रीमियर लीग कशी करावी. शॉट ऑन जॅक, एक धाव प्राप्त होईल. शिवसेना या पक्षासाठी आदरणीय सन्मान्य श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांच्या विचारावर चालणारी ही सर्व मंडळी. आणि आज मात्र मालदन प्रीमियर लीग आपण जी स्पर्धा मालदनमध्ये गावी पाहतो ती यशस्वीरित्या कशी आयोजित करावी, प्रत्येक गोष्टमध्ये मालदन प्रीमियर लीगचं नाव घेतलं जातं. आणि आज मात्र MPLचे यशस्वी आयोजक शाखा प्रमुख म्हणून शिवसेना पक्षासाठी सातत्याने चांगलं काम आणि पाटण तालुक्यातील एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व. स्विच करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये फटका खेळलाय, स्वीपर कव्हर आहे. ओमकार, एक धाव प्राप्त केली जाते. दुहेरीचा मानस होता परंतु आपल्या सहकार्याला थांबवलंय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 18 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाज शंभू. शॉट ऑफ लेंथ, हवेत खेळलाय, लॉंग ऑन चेंडू खाली आणि पहिला धक्का टीम ज्योतिर्लिंग बासोली. फलंदाज आशिष पाटील झेलबाद. बॅक टू द डगआउट. 18-1 टीम ज्योतिर्लिंग बासोली. शंभू यांनी कडी बाद केला. पहिला धक्का दिलाय गोलंदाजी करणारी टीम वांझोळे. आशिष पाटील बाद झालेत आणि क्रमांक 3 वर संकेत सुतार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 18. ओम साई MTC 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून आमचे छोट्या आज कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये बॅकफुटला जाऊन खेळलाय. चांगला फटका, खातं उघडलं जात आहे संकेत सुतार यांचा. दुहेरीचा प्रयत्न आहे, दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. दुसरी धाव घेण्याचा मानस आहे आणि 2 धावा प्राप्त होतील. या 2 धावा टीमच्या टोटलमध्ये 20 धावा धाव फलकावर. संकेत सुतार यांचं खातं उघडलं जात आहे 2 धावेने. 20 रन्स ऑन बोर्ड. 1 टू गो. शंभो चांगली गोलंदाजी केली अद्याप या षटकामध्ये. शेवटचा चेंडू, स्क्वेअर कट केलाय, गॅपमध्ये फटका. डीप पॉइंट नाही येता येणार. चांगला स्ट्रोक, आत्मविश्वास दुणवणारा संकेत सुतार यांचा क्लासिकल फटका. चेंडू सीमारेषा पार. बकरा चषक चौकार. या चौकाराने दुसऱ्या षटकाची होते सांगता 2 षटकाखेर टीम ज्योतिर्लिंग बासोली 24-1. धावा धाव फलकावर. शंभो यांचं यशस्वी षटक समाप्त झालं. एक गडी बाद केलं शंभो यांनी. आशिष पाटील गोलंदाजी मार्कवर. राज सज्ज होत असताना टीम वांझोळे या संघासाठी 4 षटकांची लढत आहे. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा खेळवण्याचा निर्णय बॉस यांचा, कारण त्यांना देखील खेळाडूंना स्पर्धा एन्जॉय करून द्यायची आहे आणि एन्जॉय करायला पाहिजे कारण बकरा चषक आहे. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये वॉट कॅच ऑफ द मॅच. अद्भुत, विलक्षण, अफलातून, अविस्मरणीय, असाधारण, आउटस्टँडिंग कॅच टेकन बाय राज. हा रिप्ले तुमच्या समोर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये असे क्षेत्ररक्षण करणं कठीण असतं आणि पहा विथिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड चेंडू आला, स्वतःच्या डाव्या बाजूला झेप घेतली आणि चेंडूला पकडला. कॅच विन द मॅचेस. सागर निकम बाद. सागर निकम यांनी धावा केल्या 10. हा पहा रिप्ले तुमच्या समोर.
दोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजीवर राज यांचं. क्रमांक 4 वर प्रणव निकम 2 डाऊनसाठी दाखल झालेत. आता मात्र धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. दोन्ही नवीन फलंदाज आहेत. प्रणव निकम हलक्या हाताने टॅप केलाय. चेंडू गलीमध्ये मार्गस्थ होईल. येस, धाव पूर्ण केले. थँक्यू सो मच. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. 25 धावा धाव फलकावर प्रणव निकम यांचं खातं उघडलं जात आहे. 25ला 2. राज यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. त्यानंतर एक धाव. टीम वांजोळे या मॅच मध्ये आता पुनरागमन करते. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आलेत. चुकी होणार नाहीये. पकडा झेल झिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. या षटकात 2 गडी बाद केलेत राज यांनी. फलंदाज झेल बाद. संकेत सुतार वैयक्तिक 6 धावांवर बाद. हा रिप्ले तुमच्या समोर ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जातोय. चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे धावत जात असताना चांगला झेल टिपलाय. क्रमांक 5 वर राहुल निकम. धावसंख्या स्थिरावते धाव फलकावर 25. या षटकामध्ये एक धाव खर्च केली राज यांनी आणि 2 गडी बाद केलेत. एक जमेची बाब टीम वांजोळे या संघासाठी. ऑन साइडला चेंडूला फक्त दिशा दिली आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एक धाव मात्र प्राप्त होईल. गोशांकी क्षेत्रामध्ये राहुल निकम यांचं खातं उघडलं जात आहे. 26 धावा धाव फलकावर. नेक्स्ट मॅच वडजाई देवी मालधन विपक्ष वांगवेली महिंद. आपण सज्ज राहा. मुख्य व्यासपीठावर आपला नाणेफेक केली जाईल. टॉसचा बॉस संपूर्ण आयोजन कमिटीचा कटआउट आहे. शिवाजी द बॉस त्यांचं नेतृत्व करत असताना त्यांचा नेता लीडर आणि दिशादर्शक. चांगला स्लोअर वन लेग कटरचा चेंडू. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू आलाय. हा 5वा. गोलंदाज राज यांचा. शेवटचा चेंडू शेष. 3रं षटक. पुढे सरसावून आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. एकच धाव प्राप्त होईल. ती देखील गोशांकी क्षेत्रामध्ये. 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 3 षटकांखेर 27ला 3. टीम ज्योतिर्लिंग बाचोली. राहुल निकम वैयक्तिक 2 धावा. प्रणव निकम 1 धावेवर खेळत असताना आणि राज यांचं चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकामध्ये राज यांनी गडी बाद केले. 2 धावा खर्च केल्या. 3 यशस्वी षटक कसं असावं हे मात्र राज यांच्या गोलंदाजीवर तुम्हाला पाहायला मिळेल. ज्याची प्रतीक्षा होती आता अंडी देखील आली. आता बकरा चषकाची ही खासियत आहे. आता तुम्हाला अंडी बॉईल करायला देखील इकडे सोय आता बनावी लागेल. अंडी कोंबडी बकरा हे बकरा चषकाचं वैशिष्ट्य आहे. आणि मालिका सामनावीरासाठी पहा. पहिला चेंडू स्पाटर तुषार यांचा स्वागत केलं. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार. बकरा चषकाचा येतोय हा धमाकेदार. या स्पर्धेतील पहिला मोठा फटका. षटकार प्रणव निकम यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 33 धावा धाव फलकावर. तुषार यांचं स्वागत केलं या षटकाराने. खोदून काढण्याचा प्रयत्न. गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल. 1 धाव प्राप्त होईल गोशांकी क्षेत्रामध्ये. 34 धावा धाव फलकावर. प्रणव निकम या षटकामध्ये एक मोठा फटका खेळलाय. त्यांना देखील माहित आहे अंतिम षटक आहे. आक्रमण करावं लागेल. आक्रमणक भूमिका मात्र घेत असताना प्रणव निकम वेगाने चेंडू हाताळला जातोय. चेंडू सोडून दिलाय वेल लेफ्ट. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना इथे मात्र रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न. येस वाईड साठी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणारी टीम. येस पंच आहे आपल्याला एक रिव्ह्यू दिलाय ते तपासलं जाईल. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय योग्य डिलिव्हरी आहे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय रिव्ह्यू. वाईड घेतलाय.
वाईड दिलाय. ओके, थँक्यू सो मच. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. प्रणव निकम यांचं कौतुक व्हायला पाहिजे. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं आहे आणि अशा प्रकारचे एक एक धाव देखील खूप महत्त्वाची असते. टीमची धावसंख्या एकने पुढे जात असताना 35. प्रणव निकम ऑन स्ट्राईक. प्रणव निकम फुल लेनचा चेंडू फुल टोल वसूल केला जाईल. खणखणीत फटका. प्रणव निकम ब्रँड स्ट्रोक. ज्योतिर्लिंग बासोळीचा ब्रँड दाखवणारा षटकार आणि यांच्या माध्यमातून आपल्याला अंडी पुरस्कृत केलेले आहेत. आदरणीय सन्माननीय श्री अनिल बोमकर साहेब, या आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांचं स्वागत देखील पहा या षटकाराने केलंय. बकरा चषक आहे आणि बकरा चषकाला जर तुम्ही अशा प्रकारची एन्जॉयमेंट नाही केली तर कधी केली. टीमची धावसंख्या धाव फलकावर 41. प्रणव निकम 2 षटकार आलेत या षटकामध्ये. 14 धावा धाव फलकावर. लक्षात घ्या दोन्ही टीम, आपण जास्त वेळ घेऊ नका कारण यानंतर तुम्हाला टाइम देखील नोट केला जाईल. खूप गोष्टी आहेत कारण आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस. एन्जॉय करा परंतु वेळ पाळा. 41 धाव फलकावर. प्रणव निकम या मॅचमध्ये आता वेगळे रंग भरत असताना. काल धुळवड होती, प्रत्येकाने रंग उधळलेत, प्रत्येकाने रंगांची उधळण केली आणि आता या मॅचमध्ये धावांचा पाऊस पडत असताना प्रणव निकम 5 चेंडूमध्ये प्रणव निकम वैयक्तिक 14 धावांवर खेळत आहेत. स्पॅडर तुषार यांच्यावर आक्रमण केलंय. पाचवा चेंडू खराब हाताळला जातोय. स्पॅडर तुषार. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते. 42 धाव फलकावर. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर. खराब दिशा, खराब लाईन. सलगचा दुसरा वाईड चेंडू आलाय. कुठेतरी धावा गरजेच्या होत्या. टीम ज्योतिर्लिंग बाचवली आणि त्या मात्र धावा येत आहेत आणि जर 50 झाल्या तर मॅचला मजा येईल. प्रणव निकम हा चेंडू देखील सोडून दिलाय. खराब दिशे. नियंत्रण नाही आहे चेंडूवर. स्क्वेअर मारा. 44 धाव फलकावर. तिथे मात्र वाईट चेंडूची हॅट्रिक पूर्ण केली. स्पायडर तुषार कोयना क्रिकेटमध्ये ज्यांनी आपल्या खेळाचा दबदबा आणि या सलगचा 4था वाईट चेंडू. सलग 4 वाईट चेंडू हाताळलेत. त्याच दरम्यान आदरणीय सन्माननीय श्री अनिल बोमकर साहेब, उपाध्यक्ष कोयना क्रिकेट संघटना, यांचा देखील शुभागमन झालंय. वेलकम सर, सुस्वागतम. KPL देखील जवळ येते आणि अंडी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केलेले आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या धावफलकावर 44. पंच पहिल्या चेंडूवर षटकार आला. दुसऱ्या चेंडूवर एक घोषांकित आली. तिसरा चेंडू डॉट आला. येस, 3 चेंडू झालेत. चला प्लीज मॅचला गती द्या आणि त्यासाठी तुम्हाला सांगतो की 12वा खेळाडू थांबा. 44 रन्स ऑन बोर्ड. फुललेनचा चेंडू ऑन साइडला वळवलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आपल्या उजव्या बाजूला धावतोय. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. प्रयत्न चांगला केला. तिसऱ्या धावेचा देखील मानस नाहीये कारण प्रणव निकम यांना माहित आहे मी स्ट्राईक माझ्याकडे ठेवली तर मात्र मोठे फटके खेळू शकतो. आणि या षटकामध्ये स्पायडर तुषार यांनी धावा खर्च केल्यात ओसांडून. अवांतर चेंडू हाताळलेत. रोख लावावा लागेल. पंच केलाय.
टायमिंग झालं नाहीये. स्वतःच्या गोलंदाजीवर झेल पकडण्याची संधी होती आणि आज मात्र कोणतीही गोष्ट तुषार यांच्या बाजूने होत नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र डायरेक्ट हिट झालाय आणि फलंदाज प्रणव निकम होतील धावबाद. एक दुहेरीचा प्रयत्न केला जरूर, परंतु स्वतःवर नाराज असतील स्पार्टर तुषार. 48वा धाव फलकावर, 48 रन्स ऑन बोर्ड. या षटकाचा विचार केला तर तब्बल 5 अवांतर चेंडू हाताळलेत आणि हे 2 षटकार देखील आलेत. म्हणजे प्रणव निकम यांनी आपलं काम केलंय. प्रणव निकम 17 धावा जरूर केल्या. टीमची धावसंख्या 48. चला नेक्स्ट मॅच. वडसाई देवी मालदान वांगव्याली महिंद आपण सज्ज राहा आणि मुख्य व्यासपीठावर येऊन थांबा. मुख्य व्यासपीठावर आपला टॉस केला जाईल. 1 टू गो. शेवटचा चेंडू हवेत खेळलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून हा झेल हातातून निसटलाय. राज होते चेंडू खाली. दुहेरीचा प्रयत्न आहे. 2 धावा देखील प्राप्त केल्या जातील. दुहेरीचा प्रयत्न झालाय. फेकी खराब होतीये आणि इथे मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतील धावबाद 2 धावेने. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. 50 धावा धाव फलकावर आणि 51 धावांचं लक्ष असेल विजयासाठी टीम वांजोळे. 51 रन्स टू विन. दोन धावांनी मात्र पहिल्या अनुजांचं खातं उघडलं जात आहे. 50 धावा धाव फलकावर. चला 51चं टार्गेट असेल लक्षात घ्या आणि दोन्ही टीम टॉससाठी या. वडसाई देवी मालदान वांगव्याली महिन टॉससाठी या आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला अंडी पुरस्कृत केलेले आहेत कोयना क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष अनिल चंद्रकांत भोमकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. या KPL देखील आहे, त्याची देखील प्रत्येकाला उत्कंठा असेल. त्या KPL मध्ये खूप साऱ्या गोष्टी नवीन पाहायला मिळतील. MPL चे यशस्वी आयोजक राहुल दादा पेंढारकर. पहा एक MPL चे यशस्वी आयोजक आहेत. छापा कॉल केला होता आणि इथे काटा आलाय. अभिनंदन टीम वांगव्याली महिन. टॉस जिंकलाय बकरा चषकाचा. फिल्डिंग कसं वाटतं? अगदी 5वं पर्व आहे. काल धुळवड साजरी केली, प्रत्येकाने रंग उधळलेत. आज तुमचा काय प्लॅन आहे? काय नाही, एकदा जिंकून जायचं एवढाच प्लॅन आहे. बकरा की कोंबडी कशावर लक्ष असेल? ते उद्या ठरवूया मॅच जिंकल्यावर. थँक्यू सो मच. कोयना सुपुत्र संघाचे यशस्वी संघ मालक आणि MPL चे यशस्वी आयोजक सर, कसं वाटलं आयोजन? ज्या प्रकारे आज बकरा चषकाचं आपण हे आयोजन पाहतोय, अंडी आली आहेत, बकरा येईल, कोंबडी देखील येतील. खूपच छान आयोजन आहे. शिवाचं आयोजन म्हणजे तसं खूपच चांगलं आयोजन असतं. आणि प्रथमतः मी आपल्या सर्व क्रीडा रसिकांना आणि आपल्या सर्व खेळाडूंना होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ही टुर्नामेंट अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हावी हीच अपेक्षा करून मी थांबतो. थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकले अर्थातच वांगवेली महिन घेतलाय त्यांनी गोलंदाजीचा निर्णय. खूप साऱ्या शुभेच्छा. अनिल भोमकर साहेब आपल्याकडे येईन. आज ज्या प्रकारे आपण पाहतोय बकरा चषक हे 5वं वर्ष आहे आणि तुमच्या माध्यमातून KPLचं एक मोठं आयोजन देखील येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये पाहायला मिळेल. काय सांगाल ज्या प्रकारे संपूर्ण हे आयोजन आपण पाहतोय? आयोजन म्हणलं की शिवा बॉस, आणि जिथं शिवा बॉस असतं तिथं आयोजनची चर्चा तर भागात होतच राहते. विषय त्यांचा गंभीर असतो. प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी नवीन घेऊन येत असतात. हे पर्व 5वं आहे, होळी चषक, बकरा चषक. म्हणजे खूप छान आयोजक असतात त्यांचं. आता पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग त्यांच्या माध्यमातून होणार आहे. बघू आता पुढे. एन्जॉय करतो आम्ही, सगळं प्रेक्षक एन्जॉय करतात, छान वाटतं. थँक्यू सो मच. मी मान्यवरांना विनंती करेन आपण बसून घ्या. राहुलदादा पेंढारकर साहेब आपण देखील बसून घ्या. टॉस जिंकलाय टीम वांगव्याली महिन, घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. मी विनंती करेन सचिन देसाई साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही काही सन्मान घेत आहोत. कोयना क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष अनिल भोमकर साहेब यांचा शुभ सन्मान. रॉयल किंग संघाचे यशस्वी संघ मालक आणि आपल्या पाटण क्रिकेटचं क्रिकेट प्रेमी
यांच्या शुभ हस्ते हा सन्मान घेत आहोत. बकरा चषकाचा मात्र हा सन्मान आपण घेत आहोत. पुष्पगुच्छ हा सन्मान होत असताना ज्यांच्या माध्यमातून आपल्याला अंडी पुरस्कृत केलेले आहेत KPLचे यशस्वी आयोजक आणि ज्यांच्या माध्यमातून KPL देखील आपल्याला पाहायला मिळेल. राहुलदादा पेंढारकर साहेब आपला देखील सन्मान आम्ही घेत आहोत. कोयना सुपुत्र संघाचे संघमालक आणि या MPLचे यशस्वी आयोजक. आज पाटण क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. मालदन प्रीमियर लीग देखील आपल्याला गावी पाहायला मिळते आणि या शिवसेना या पक्षासाठी त्यांचं काम मात्र खूप मोठं राहिलं आहे. आणि माथाडी प्रीमियर लीग उद्या आहे. दत्तादादा सांगतायत की आजपासूनच आमची तयारी आहे. माथाडी प्रीमियर लीग देखील उद्या आपल्याला पाहायला मिळेल. सगळ्यांनी आवर्जून या, स्पर्धा एन्जॉय करा. स्पायडर तुषार आता आपली बॅटिंग आहे. 12वा खेळाडू पाठवा प्लीज. येस सामन्याला होते सुरुवात. 51 धावांचं लक्ष्य. बकरा चषक एन्जॉय करायला पाहिजे, मजा करा. आघाडीचे फलंदाज अजित सलते पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू. पहिला चेंडू लोअर फुल टॉस हवेत खेळलाय. डीपला स्क्वेअर लेग तैनात नाहीये. चेंडू बजरंगबलीच्या मंदिराच्या दिशेने पहिल्या चेंडूवर धमाका येतोय. बकरा चषक षटकार. पहिल्या चेंडूवर मात्र संजू याने आक्रमण केले. 6 धावा. अजित सलते यांचं स्वागत केलंय. काल धुळवड झाली, प्रत्येकाने धुळवडीमध्ये आनंद लुटलाय. आज क्रिकेटच्या मैदानामध्ये आनंद घेण्यासाठी सज्ज झालेत. सलगचा दुसरा हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तर लॉंग ऑनला चेंडू हातातून निसटलाय. खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव प्राप्त होईल. प्रणव निकम ज्यांनी पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी केली होती ते मात्र आता क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होत आहे. आणि कोणताही क्षेत्ररक्षक जाणून बुजून झेल सोडत नसतो. कधी कधी तुमच्या हातातून चेंडू निसटतो. 1 धाव प्राप्त होत असताना जीवनदान प्राप्त झालंय संजू. राज शेलार ऑन स्ट्राईक. एक विस्फोटक खेळाडू कोयना क्रिकेटमधील. राज शेलार पहिला चेंडू हवेत खेळला. डीपला स्क्वेअर लेग. वॉट अ कॅच. बिग फिश इनटू द बास्केट. रोहन यांनी झेल टिपलाय आणि मोठ्या विकेटचं पतन. राज शेलार शून्यावर बॅक टू द डगआउट. गोल्डन डकचा शिकार ठरलेत. नाराज असेल स्वतःवर राज शेलार, कारण ज्या खेळासाठी जाणले जातात, ज्या खेळासाठी राज शेलार यांची ओळख आहे, इथे मात्र निराश केले आपल्या समर्थकांना आणि आपल्या टीमला देखील. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना स्पायडर तुषार या नावाने ओळखला जातो हा खेळाडू. स्पायडर तुषार म्हणून ओळख आहे. तुषार जाधव इन ॲट नंबर 3. अद्याप सुरुवात चांगली झाली. टीम वानझोडे 51चा पाठलाग करत असताना मात्र 7 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आला अजित सलते यांचा. त्यानंतर 1 धाव आणि त्यानंतर गडी बाद केला. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक डीपला स्क्वेअर लेग तैनात केला आणि लॉंग ऑनला आहेत प्रणव निकम. चौथा चेंडू कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. मोठा विकेट प्राप्त करण्याची संधी. प्रणव निकम चेंडू खाली. चुकी होणार नाहीये. स्पायडर तुषार देखील गोल्डन डकचा शिकार आणि सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. अजित सलते यांनी प्रेस पूर्ण केले आणि टीम वांजोळी संघ आता मात्र संकटात. 2 महत्वाचे गडी बाद केलेत अजित सलते. राज शेलार तुषार जाधव हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ज्या प्रकारे हा झेल टिपलाय प्रणव निकम यांनी, मी म्हणेन चुकी केली आहे. तुषार जाधव पहिला चेंडू तुम्ही खेळता त्यावेळेला कुठेतरी 1 धाव घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता आणि तो झाला नाही. आणि क्रमांक 4 वर कुणाल आलेत 2 डाऊनसाठी. विकेट हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल अजित सलते. बकरा चषकाची पहिली विकेट हॅट्रिक होईल का? अजित सलते
यांच्या नावे हा विक्रम नोंदवला जाईल का? हॅट्रिकचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची होते सांगता, डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर देखील काय पुनरागमन केलंय. युअर कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन द सेटबॅक. तुमचं पुनरागमन हे सर्वोत्तम असायला पाहिजे आणि ते पुनरागमन करून दाखवले अजित सलते. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, हा चेंडू काहीसा खाली राहतोय. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. 51 पाठलाग करत असताना टीम वानझोडे 2 गडी बाद 7 धावा. 18 चेंडूमध्ये आता 43 ची गरज. रुद्रा स्पोर्ट्सच्या ज्यांच्या माध्यमातून रुद्रा बॅट ही सध्या संपूर्ण नवी मुंबई, कल्याण डोंबिवली मध्ये आपल्याला पाहायला मिळते. रुद्रा स्पोर्ट्सचे ओनर प्रथमेश शेजवळ साहेब, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आज मराठी माणूस व्यवसायामध्ये सातत्याने पुढे जात असताना मराठी पाऊल पडते पुढे. रुद्रा स्पोर्ट्स ही बॅट देखील मात्र आता चर्चेमध्ये आहे. संकटामध्ये आहे टीम वानझोडे, परंतु अद्याप सामना संपला नाहीये. इथून देखील सामना फिरू शकतो. सुशांत मोहिते षटक क्रमांक 2 साठी सज्ज झालेत. पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर पहा काय गोलंदाजी केली अजित सलते यांनी. सुशांत मोहिते 50 धावांचं अगदी धावफलकावरती नोंद केल्या होत्या. 51चं लक्ष आहे. त्यामुळे लक्ष मोठं देखील नसेल आणि लक्ष सोपं देखील नसेल, कारण इथून एखाद्या फलंदाजाला आता मात्र जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा टीम. ज्योतिर्लिंग बाचोली मित्रांनो, पहिल्या सामन्याला जास्त वेळ जातोय, कारण आज प्रत्येक लढत 4 षटकांची आहे. लक्षात घ्या. दुसऱ्या फेरीतील सामने देखील ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. पहिला चेंडू व्हाईट बॉल. सुशांत मोहिते यांनी मात्र या षटकाची सुरुवात एका अवंतर चेंडूने केले. 8 धावा धावफलकावर. 51 करायच्या आहेत, 8 झाल्यात म्हणजे अद्याप 43 धावांची आवश्यकता आणि इथून 43 कराव्या लागतील 18 चेंडूच्या खेळामध्ये. लक्ष सोपं नाहीये आणि लक्ष कठीण देखील नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल संजू आणि त्यांच्या साथीला कुणाल. शॉटॉम जॅक क्षेत्ररक्षक आहेत प्रणव संकेत. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. दुहेरीचा मानस आहे. 2 धावा देखील प्राप्त केल्या जातील. अशा प्रकारच्या धावा तुम्हाला घ्याव्या लागतील. अशा प्रकारच्या धावा तुम्ही एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करू शकता, दुहेरीचं तिहेरीमध्ये. आणि खराब चेंडूवर तुम्हाला मोठा प्रहार करावा लागेल. 10 धावा धावफलकावर. संजू यांच्या खात्यामध्ये 2 धावा. संजू आहेत स्ट्राईकवर. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय त्यांनी या सामन्यामध्ये. शॉट ऑफ लेंथ हवेत खेळलाय. डीप स्क्वेअर लेग. चेंडू खाली. रोहन निकम यांनी डीप लाई झेल आणि संजू यांचा संपेल खेळ. तिसरा धक्का टीम वानझोडे. संजू झेलबाद. हा पहा तुमच्या समोर रिप्ले. शॉट ऑफ लेनचा चेंडू पुल केला आणि डीपला स्क्वेअर लेग होते तैनात सीमा रेषेवर. चांगला झेल डिपलाय. 3 धक्के दिले टीम वानझोडे. क्रमांक 5 वर नवीन फलंदाज सूरज काटे. सुशांत मोहिते यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली. एक चांगले गोलंदाज म्हणून या हंगामामध्ये त्यांच्याकडे पाहिलं जातं बाचोलीचा बुमराह. हा चेंडू देखील शरीरावर आदळला जातोय. इथे मात्र ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण जरूर झालं, परंतु अंडरआर्म फेकी. आणि सुशांत मोहिते यांची खासियत आहे त्यांच्या ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजीची शैली, आणि अशी गोलंदाजी शैली प्रत्येकाला अगदी एक चर्चेमध्ये असते. बाचोलीचा बुमराह म्हणून या गोलंदाजीची ओळख आहे. पेटीपेलमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती त्या दिवसरात्र स्पर्धेमध्ये. 11 धावा धावफलकावर. सुशांत मोहिते चौथा चेंडू.
ग्लान्स करण्याचा प्रयत्न शरीरावर वरती अगदी हा चेंडू पाहायला मिळतोय. एक 22 स्वरूपात एक धाव प्राप्त होईल. शफल झाले फलंदाज आणि ज्या प्रकारची शैली आहे गोलंदाजीची, ज्या प्रकारे त्यांची साईड आर्म ॲक्शन फलंदाजी करणं सोपं नसेल, परंतु तुम्हाला अशा प्रकारच्या गोलंदाजीवर आक्रमण करावं लागतं. पंच केलाय, बॅकवर्ड पॉइंट, चेंडू खाली, टायमिंग झालं नव्हतं आणि फलंदाज झेल बाद. चांगला झेल टिपला बॅकवर्ड पॉइंटला पंकज यांनी आणि पाचवलीचा बुमरा सुशांत मोहिते यांनी दुसरा गडी बाद केला या षटकामध्ये. कुणाल झेल बाद. इनेट नंबर 6 नवीन फलंदाज शुभम. राज शेलार, तुषार जाधव पास झाले आणि टीम संपूर्णपणे संकटामध्ये आहे. एका पत्त्याचा बंगला जसा कोसळावा तशा या संघाची आघाडीची संपूर्ण जोडी मात्र विस्कळीत झाली आणि अशा प्रकारच्या चुका तुम्हाला कुठेतरी या स्पर्धेमधून बाहेर घेऊन जातील. कारण बकरा चषक आहे, बकरा कोंबडा मात्र तुम्हाला पारितोषिक पाहायला मिळतात. कारण हे होळी झाल्यानंतर मात्र एक वेगळं आयोजन. बाचवलीचा बुमरा या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करत असताना अपील केली आहे आणि आता मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. फलंदाज यष्टी चित असेल. फलंदाज बाद. यष्टी रक्षण चांगलं करत असताना यष्ट्यांच्या मागे सागर निकम आणि बाचोलीचा बुमरा सुशांत मोहिते यांनी मात्र अजून एक गडी बाद केला या षटकामध्ये. संकटामध्ये असताना कोण इथून भागीदारी करेल का चांगली. नवीन फलंदाज शैलेश सूर्यवंशी आणि षटक क्रमांक 3 प्रणव निकम. ही पहिल्या डावामध्ये चांगली फलंदाजी केली होती. प्रणव निकम गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आता 12 चेंडूमध्ये करायच्या आहेत विजयासाठी 39 धावा. प्रणव निकमांचा पहिला चेंडू वेगवान पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर. एक धाव मात्र प्राप्त होईल घोषांकी क्षेत्रामध्ये. बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू. काय चेंडू पाहायला मिळाला प्रणव निकम. शैलेश सूर्यवंशी आणि सूरज काटे यांना मात्र धावा कराव्या लागतील. आता 11 मध्ये करायचे आहेत 38 धावा. कमी गतीने टाकलेला चेंडू स्लोअर वन हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहेत तैनात. संकेत सुतार यांनी डीपलाय झेल आणि फलंदाज होतील झेल बाद. सूरज काटे यांना परतावा लागेल. बकरा चषकामध्ये नाराज केले टीम वांझोळे या टीमने. आता मात्र संघ कुठेतरी पराभवाच्या दिशेने वाटचाल करतोय आणि दुसऱ्या बाजूला ज्योतिर्लिंग बाचोलीने प्रभावित केलंय. कारण पहिल्या डावामध्ये ज्यावेळेला तुम्ही 50 धावा करता धाव फलकावर कुठेतरी तुमचा संघ 2 पावलं पुढे असतो आणि तेच पाहायला मिळालं. आता चौकार षटकारांचा पाऊस पडेल का. काल रंगांची उधळण झाली. टीमची धावसंख्या धाव फलकावर 13. पवन केने सनराज बोरगे यांचं शुभागमन झालंय. वेलकम सनराज बोरगे. आणि पहा हे होळी चषकामध्ये त्यांना देखील एन्जॉय करायचं आहे कारण सामनावीरासाठी बियर आहे. सळवेचा पवन केने खोदून काढण्याचा प्रयत्न. इथे मात्र निर्धाव चेंडूचे होते सांगताना पहा लाजले ते. कॅमेरामॅन जरा फोकस करा. हे स्माईल तुम्हाला टिपावी लागेल कारण तुम्ही जर ह्या स्माईलला गौतमी देखील प्रेमात पडेल. पवन केनेचे फॅन खूप आहेत आणि सळवेचे पवन केने.
ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळतोय, धाव प्राप्त होणार नाहीये. पहा अगदी दुखापत आहे का खेळाडू? येस ते सांगतात की मी ओके आहे, म्हणजे खेळण्यासाठी सज्ज होतील. सामना आता पूर्णपणे एकतर्फी होतोय, कारण 2.4 चेंडूंचा खेळ झालाय. 13 धावा धाव फलकावर. स्लोअर वन, चेंडू हवेत खेळलाय, टायमिंग झालं नाहीये. जेलची संधी असेल. या संपूर्ण सामन्यामध्ये टीम ज्योतिर्लिंग बाचोळीचं क्षेत्ररक्षण हे मात्र उल्लेखनीय राहिले. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण मात्र या टीमसाठी लागू पडत असताना पराभवामध्ये आता टीम बाचोली वांझोळी टीम पराभवाच्या दिशेने वाटचाल करते. आणि या ज्योतिर्लिंग बाचोली या मॅचमध्ये काय खेळ केलाय. धावसंख्या स्थिरावते धाव फलकावर 13. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना राहुल शेलार. सात गडी बाद 13, 51 धावांचं लक्ष. शेवटचा चेंडू शेष. प्रणव निकम अष्टपैलू खेळ मात्र या सामन्यामध्ये चांगला खेळ. पहिल्या डावामध्ये धावा अगदी चांगल्या बनवल्या, दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना 2 गडी बाद केलेत, अवघी 1 धाव खर्च केली आहे. 1 to go. शेवटचा चेंडू देखील वेगाने हाताळला जातोय, पायावर आदळला. 1 धाव मात्र प्राप्त करण्याचा मानस आहे. लेगबाई स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव षटकाची होते सांगता 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 3 षटका अखेर टीम वांझोळे 14ला 7. सहा चेंडू 37 धावांची गरज. आता बकरा चषकामध्ये पहिल्याच मॅचमध्ये सामना एकतर्फी पाहायला मिळाला. प्रेक्षकांना देखील अशा मॅचेस पाहायला आवडत नाहीत. अंतिम षटक अनुष पाटील आलेत. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे असं म्हणता येणार नाहीये, कारण 6 चेंडूवर 6 षटकार मारले जाऊ शकतात. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही कधीही घडू शकतं. कमी गतीने टाकलेला चेंडू, पहिला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातातून निसटलाय. 22 स्वरूपात 1 धाव प्राप्त होते अनुष पाटील अंतिम षटकामध्ये. आता सामना पूर्णपणे खुला झालाय. अर्थातच ज्योतिर्लिंग बाचोली वांझोळे संघाने चुका केल्या आणि त्या चुका मात्र तुम्हाला आता त्याचा भुर्दंड भरावा लागेल. पुढे सर जाऊन खेळायचा प्रयत्न. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू आहे, अजून बाहेर जातोय. व्हाईट बॉल. ऑफस्टम्पच्या बाहेरच्या चेंडूला अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, परंतु आता उशीर झालाय मी म्हणेन. परंतु पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. फुलर लेनचा चेंडू हवेत खेळलाय. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. संकेत सुताराने रिप्लाय झेल आणि संपूर्ण सामन्यामध्ये क्षेत्ररक्षकाचा दर्जा टीम ज्योतिर्लिंग बाचोळीचा हा सर्वोत्तम राहिलाय. उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण करत असताना ही संपूर्ण टीम. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना साई एक उदयोन्मुख खेळाडू आहेत. आता मात्र खूप काही शिकण्यासारखं असेल त्यांना देखील. साई यांना मात्र आता फलंदाजी करावी लागेल, कारण ही स्पर्धा तुम्हाला अनुभव देऊन जाईल. बकरा चषक आहे 2025 हे 5वं पर्व आणि या 5व्या पर्वामध्ये या बकरा चषकामध्ये आज एकतर्फी सामना पाहायला मिळाला. साई काटे यांना आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. एक उदयोन्मुख खेळाडू आहे साई काटे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. मिडॉनच्या हातामध्ये मारलाय. धावची संधी. अंडर थ्रो. मोये एक धाव मात्र प्राप्त केली जाते. साई काटे यांचं खातं उघडलं जात आहे. 16 धावा धाव फलकावर. दोन चेंडूमध्ये आता 35 धावांचं अशक्य आव्हान. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू. निर्धाव चेंडूचे होते सांगता. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. टीम वांझोळे संघ मोठ्या पराभवाच्या दिशेने वाटचाल करतोय. एक चेंडू 35 धावांची आवश्यकता.
कमी गतीने टाकलेला चेंडू स्लोअर वन. प्रणव निकम वेगाने चेंडूवर गेलेत. झेल सुटला परंतु क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. झेल सुटला आणि मात्र फेकी पहा. 1 to go. एक धाव प्राप्त केले. एक सिंगल धाव मात्र जोडली जाते टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 17. विजयाची औपचारिकता शिल्लक आणि इथे मात्र विजय संपादन केलाय. शेवटच्या चेंडूवर साई काटे यांनी एक धाव जरूर प्राप्त केले. अभिनंदन टीम. ज्योतिर्लिंग पाचोली यांनी काय पहिला सामना जिंकलाय तब्बल 32 धावांच्या फरकाने. पहिल्या डावामध्ये 50 धावा केल्या आणि या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच ज्यांनी 17 धावा खर्च